यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल। आपण पाहिलं होतं ज्या ठिकाणी मॅच क्रुशल होती, मॅच थोडीशी बॅलन्सिंग होती आणि मॅच खेचून आणली, म्हणजे आपल्या बॉलिंगच्या जोरावरती मॅच खेच कुमार वेदांत चला वेदांत प्लीज कम ऑन द स्टेज, मॅन ऑफ द मॅच या महत्वाच्या सामन्यामधला। सामना ज्या ठिकाणी खेचून घेत होते स्वरूप इलेव्हन संघ, त्यावेळेस प्रभावकारी गोलंदाजी केली, एक चिकटी गोलंदाजी या वेदांची। विनोद दादांना विनंती असेल या मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन वेदांचा गौरव करायचा आहे। त्यांनी जर का त्या कॅमेरामॅनच्या स्टेजवरती कोणता डान्स केला तर नयन मांगेला यांच्याकडून त्या डान्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। चला सामन्याच्या दिशेने अक्षय 11 विरुद्ध कृष्णा 11, एक महत्वाचा सामना अक्षय 11 डोंगरपाडा या संघासाठी। डगआउट मध्ये सुद्धा आता कचाकच भरताना दिसते। कृष्णा 11 अतिरिक्त खेळाडू डगआउट मध्ये पाठवायचा आहे। चला श्रीगणेश झाला अक्षय 11 डोंगरपाडा या संघाचा एकेरी धावेने। मयुरेश स्ट्राइक एंड वरती, नो चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि क्षेत्ररक्षण आहे, बॅकअप आहे बघा, बॅकअप आहे। येस नो, एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलक धावा 2। ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला झोकून दिले त्यांना क्षेत्ररक्षक, एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये। हलक्या हाताने खेळून काढला, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलक धावा 4। मग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आईची उदानी क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय, ऐकतोय। पुन्हा एकदा ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक बंगला फक्त दर्शक आणि विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे। पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये मयुरेश कुठेतरी रिप्ले दाखवताना। थँक्यू मयुरेश पाडल मैदानाच्या आतमध्ये आता चौकारांची आदेशाची। पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला गेलाय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण आहे, फटका सजवला गेला होता, एक्झिक्यूट चांगला केला होता पण क्षेत्ररक्षण। षटकाची समाप्ती, या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 13 मेहराचं समीकरण। थँक्यू। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 13 आणि थोडासा डावा यष्टीच्या बाहेरच्या चेंडू पंचांचा वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड करताना 1 4 14 रन। पुन्हा एकदा बुलडा चेंडू ऑफ साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मयुरेशने स्वतःला थांबवलं, निर्धाव चेंडूशी सांगतात 14 1 4 14 रन ऑन बोर्ड। पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलेला फटका,
मग मयुरेश कुठेतरी आता थांबणार नाही आहेत, कारण की ज्या फटके त्याच्या इन फॉर्म खेळाडू मागच्या हंगामामध्ये सुद्धा या खेळाडूचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं, कारण की मयुरेश एक चांगली खेळी त्यांनी मागच्या हंगामामध्ये सुद्धा केली होती. चला सामन्याच्या दिशेने वळतोय, पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका सजवला मयुरेश मैदानाच्या स्वतःला सिद्ध करून दाखवताना चौकारांची आतिषबाजी. हे 24 धावा फलकावरती आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि केतन गोलंदाजी मार्गवरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. धावा फलकावरती लागायला तर 25 धावा. ऑन साईडला मारला फटका, हो जरा असा या ठिकाणी जो चौकाराचा बॅनर होता No+1 अशा धावा 2 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. या 2 धावांची 27 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आता फलंदाजी पहा, मयुरेशनी आतापर्यंत ज्याच्या बॅटीतून चेंडूला मारल्यानंतर जो साऊंड येतोय ना, खरोखर त्या टायमाला प्रेक्षक सगळे गपचूप असतात आणि जो साऊंड येतो त्या साऊंडचा आवाज पूर्ण मैदानावरती पसरतोय. पहा सुद्धा चेंडू आता मात्र फटका एक्झिक्यूट केलेला होता, परंतु डायरेक्ट सीमारेषे पार गडीपार. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. वंच धावबॉल केला 2-8-28. चौकारांची आतिषबाजी याच्या बॅटमधून मयुरेशच्या बॅटमधून 3 चौकार दिसले. हलक्या त्याने घेऊन काढलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा 110. बघा आई एकविरा प्रीमियर लीगचा आपण विचार करतोय. पहिल्या दिवशी विचार केला तर वरद विनायक संघ आणि श्रीदेव संघ आपला टॉप 8 मध्ये जाताना दिसले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा विचार केला तर BV एकलव्य संघ आजच्या दिवसातील पहिला संघ क्वालिफायच्या दिशेने जाताना दिसला. नंतर तुझा विचार केला तर ग्रुप C वरद विनायक एक्सप्लोर VVSC चा संघ सुद्धा इकडे खेळताना दिसतात. त्यानंतर शिवसाई, त्यानंतर साई माऊली, जयेश पाटील रेखाजोखा घेताना बघतायत. ग्राउंडचा आपला उद्याच्या दिवशी त्यांचा सुद्धा खेळ आपल्याला दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर 111 तुकाराम पाटील चषकानंतर आता इकडे खेळताना दिसतील आपल्याला. त्यानंतर PCCचा संघ निखिल टीम सुद्धा कालपासून ग्राउंडचा लेखाजोखा खेळताना येताना दिसतात आपल्याला. PCCचा संघ सुद्धा उद्या आपल्या खेळताना, म्हणजे उद्याच्या दिवशीचा विचार केला तर उद्याच्या दिवशी सुद्धा एक बलाढ्य 6 संघ आपल्याला दिसणार आहेत. पुन्हा एकदा त्याला सामन्याच्या दिशेने 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 3-1-31. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र फलंदाजी का घेतली त्याचा प्रात्यक्षिक दाखवून देत असताना अक्षय लेवन सांगा नोवरचा चेंडू पडला जातोय आणि नोवरती आपण पाहिलं तर चेंडू अडवला जातोय. एका धाव भेटेल फक्त 9ची. तर मात्र स्क्वेअरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे पैकी थोडीशी गॅदर करण्यामध्ये चुकी करतोय. 1 धाव अजून भेटेल. धावसंख्येमध्ये ऍड होईल. 33 धाव फलकावरती अजून 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती नितीन उमेश ही जोडी मैदानामध्ये. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाते 4 धावांसाठी. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपण पाहतोय 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर मात्र चेंडू अडवला. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. शेवटचा बॉल असेल. 38 धाव फलकावरती आहेत. या शेवटच्या चेंडूवरती किमान 1 धाव 39 धावा फलकावरती लगावला तरी 40चा टार्गेट सेट होईल. आता माझा कव्हर जिंकला मारला फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. जिकडे 1 पाहिजे तिकडे आलेला चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 42 रन ऑन द बोर्ड आणि 43 रनचा टार्गेट. म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या म्हणजे ही 43ची धावसंख्या. यश डीजे.
पण केतनजी पाटील हे सुद्धा आपल्याकडून रजा घेताना मान्यवरांचे मनापासून आभार असेल तुम्ही या स्पर्धेला वेळ दिल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचा विचार केला तर खूपच चांगला आहे. रचित पाटील यांच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहू शकतो कारण की आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग प्रथमच वर्ष या स्पर्धेचं असताना प्रथमच वर्षी 50,000 रुपये रोख पारितोषिक या स्पर्धेचं असणार आहे. आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन कोण असेल तर सायकलवरून सवार होऊन घरी जाताना दिसणार आहे. खऱ्या अर्थाने खूप सुंदर आयोजन आणि खूपच चांगली स्पर्धा रचित पाटील अँड टीम यांच्या माध्यमातून आपण बघतोय. चला सामन्याच्या दिशेने बोला. 43 धावेचं मोठं आव्हान असणार आहे. जसा आमच्या अनिल सरजींनी उल्लेख केला होता की 40+ प्रथमचदा झाले स्पर्धेमध्ये म्हणजे आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये पहिला जो संघ त्यांनी 40+ धावा केल्या आणि पहिला चेंडूवरती श्री गणेश झाला कृष्णा 11 या संघाचा 1 धावेने. कृष्णाई संघ हा सामना जिंकला तर आदित्य गमरे आणि यश माळकर यांच्याकडनं 5,000 रुपयाची रक्कम बक्षीच्या स्वरूपात दिली जाईल. बघा एक विचार करायला लागेल मार्केट तेव्हाच खेळतो जेव्हा कृष्णाई संघ ग्राउंडवर खेळतो. म्हणजे आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये या संघाने प्रभावित केले. तुमचा संघ जेव्हा ग्राउंडवर खेळतोय तेव्हा मार्केट उघडतोय पण बेटी गंगा में हात नाही धो पा रे ही कुठेतरी इश्यू होतोय. आणि गोलंदाजी मारमध्ये विचार केला ना भूपेश आजच्या दिवसाने या गोलंदाजाचं सुद्धा आवर्जून कौतुक केले. गोलंदाजांनी खूप प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजी पहिलं षटक हाताळताना तो चला बेनीचा हा बॉल हलगर्जीने घेऊन काढलेला आहे. 1 धाव घेतली जाईल चेंडूवरती आणि 1 धावांची धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती धावा आहेत. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू संपले आहेत 5 धाव फलकावरती आहे. 43 धावांचा पाठलाग होतोय या ठिकाणी आणि 43 धावांचा पाठलाग निश्चितच मोठा आहे. पण कृष्णा 11 संघ मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यात यश लाभत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू अजूनही 3 चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती आहेत त्या 5 अजूनही 38 धावांची गरज आहे. चेंडूंची संख्या पाहिली 15 चेंडू पाहिजे 15-38चं इक्वेशन. फुलटॉस चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आणि 2 खेळाडू 2 फिल्डर या ठिकाणी बघत राहिले. चेंडू गेला सीमारेषेपार. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ 9 धाव फलकावरती लगावल्याच जातात. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. पुन्हा एकदा बेनेला आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त या ठिकाणी गडीपार. शेवटचा बॉल वाईट इशारा पंचांकडनं. अवंतने धावसंख्येमध्ये वाढ 10 धावा. कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी
एक धाव घेतली जाईल चेंडूवरती. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मारला फटका या ठिकाणी. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. एकच धाव सामन्यामध्ये निश्चित जवळजवळ या ठिकाणी पाहायला गेलं तर औषध राहिलेली आहे. कारण ज्या पद्धतीची फिल्डिंग ज्या पद्धतीचं बॉलिंग या ठिकाणी अक्षय इलेव्हन संघाची ठरलेली. आता मात्र नोचा इशारा पंचांकडनं 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ॲड होतील. 14 धावा फलकावरती. अजून 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मयुरेशने चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल. 7 बॉलमध्ये 29 धावांची गरज. ऑन साइडला मारला फटका त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषे पार. सुरेश गोलंदाजी मार्क वरती. मयुरेश गोलंदाजी मार्क वरती. फुलटा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावांची गरज. सामन्यामध्ये औपचारिकता. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू. डिक्लेअर. 4 चेंडू 23 धावांची गरज. चला याचा फॉर्मॅट इज हे 4 चेंडू टाकायचे आहेत. जलद गतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेसाठी निश्चित आपण पाहतोय बाबा 11 आणि जयसाई विरार संघाने निश्चितच शेवटचा मॅच होता त्यांचा. परंतु आता पाहिलं तर बीबी एकलव्य क्वालिफाय झालेला आहे. आणि आता मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतील अक्षय 11 संघ क्वालिफाय होताना. कारण सलग 4था विजय त्यांचा सुद्धा हा दर्शवला जाईल. त्या कारणे आपण पाहिलं तर त्या मॅचला एवढं महत्त्व नसणार आहे. त्या कारणे त्यांनी म्हटलं की हा मॅच न झालेला बरा. थँक्यू सो मच दोन्ही संघांचं आपल्या कमिटीला या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल. चला लास्ट बॉल. वेगवान चेंडू आणि अंतिम 8 मध्ये दाखल होणारा 4था संघ असेल तो म्हणजे अक्षय 11 संघ. खूप खूप अभिनंदन अक्षय 11 संघ. चला मला तर मॅच लगेचच यायचा आहे. मयुरेश. चला मयुरेश आपण या माझा मॅच घेऊन जायचं आहे. प्रवीणजी पाटील सर तुमच्या हस्ते मयुरेशला मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन सन्मानित केलं जाईल. खेळले. यस तर या ठिकाणी मोठा मन करून आपण पाहतोय मयुरेश यांनी आपली ही मॅन ऑफ द मॅच जर्सी बेनीला डेडिकेट केलेली आहे. विनंती असेल तुम्ही स्वतःच्याच हाताने मयुरेश त्या बेनीला हे मॅन ऑफ द मॅच जर्सी द्यायची आहे. गोलंदाजी आतापर्यंत चांगली हाताळलेली आहे त्यांनी आणि त्या याच्यावरतीच आपण पाहिलं त्या जोरावरतीच बेनीला ही मॅन ऑफ द मॅच जर्सी डेडिकेट केली जाते.